11 खासदार असलेला रिपब्लिकन पक्ष फोडणारे रिडल्स इन हिंदुझम या पुस्तकावर बंदी आणण्यासाठी मोर्चा काढणारे, दसरा मेळाव्याहून परतताना सिद्धार्थनगरला आग लावणारे, रिडल्स प्रकरणी गोमूत्राने चौक धुवून साफ करणारे, आठवा खैरलांजीला तंटामुक्तीचा पुरस्कार देणारे, मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारे, 22 प्रतिज्ञा घेतल्या म्हणून सामाजिक न्याय मंत्र्याचा राजीनामा घेणारे, दलितावर अत्याचार करणाऱ्यांना राजकीय अभय देणारे, यांच्याकडून सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळण्याची अपेक्षाच व्यर्थ होईल. सत्तेत बसलेले सत्ताधारी आणि विरोधक कपटी, कावेबाज आणि धूर्त होईल. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आप सगळे एकाच माळेचे मणी आहेत. वरकरणी पुरोगामी असणारे हे पक्ष भाजपा इतकेच पुरोगामित्वाचे धनी आहेत. त्यामुळे कोण हारलं कोण जिंकलं आम्हाला घंटा फरक पडत नाही. आम्ही तोवर लढत राहणार जोवर आमच्या लोकात परिवर्तन घडत नाही. वरीलपैकी कोणताही पक्ष समानतेच्या मताचा नाही. पुरोगामीपणाची झूल पांघरलेत, कुणीच आपल्या हिताचा नाही. हेच आंबेडकरी राजकारणाचे सर्वात मोठे वैरी आहेत, म्हणूनच त्यांच्यावर या शाब्दिक फैरी आहेत. म्हणून आम्ही यांच्या मागे न पळता आपलंच सक्षम नेतृत्व उभं करावं. सत्तेच्या केंद्रस्थानी जाऊन खरंच संविधानाचं रक्षक ठरावं. त्यासाठी आम्हाला आमची चळवळ मजबूत करावी लागेल आणि परिपूर्णपणे बाबासाहेबांच्या विचारांची वाट धरावी लागेल. आव्हान तसं मोठं आहे, पण अवघड मात्र नाही. हा भार शिरावर घेऊ तो एवढा जड नाही. पण बाहेरच्या शत्रूपेक्षा जास्त आम्हाला घरातील शत्रूंशी लढावं लागेल. पण बाहेरच्या शत्रूपेक्षा जास्त आम्हाला घरातील शत्रूंशी लढावं लागेल. तांदळातल्या खड्यासारखं शोधून एकेकांना बाहेर काढावं लागेल. लाचारी सोडून स्वाभिमानानं तरुण वर्ग पुढे यायला हवा आणि हा परिवर्तनाचा लढा अधिक व्यापक व्हायला हवा. तेव्हाच सामाजिक व राजकीय पटलावर आमचा जम बसेल आणि शोषित पीडित वर्गाहाती सत्ता हीच खरी लोकशाही असेल. शोषित पीडित वर्गाहाती सत्ता हीच खरी लोकशाही असेल. सर्वांना क्रांतिकारी जय भीम.